महादेवी माधुरी कोल्हापूरच्या नंदिनी गावातील एक हत्तीन, पण ती गावकऱ्यांसाठी फक्त एक प्राणी नव्हती. ती गावातील लोकांची एक सदस्य होती व गावाची श्रद्धा होती. लोक तिला महादेवीच्या रूपात मानत होते व तिच्यावर त्या गावकऱ्यांची श्रद्धा होती. गावकरी रोज तिची पूजा करत. लहान मुलांचे नामकरण असो व लग्नाचा विधी असो, ती प्रत्येक सण प्रत्येक क्षणात सहभागी होती. ती गावाची अस्मिता होती, एक भावना होती. 35 वर्ष ती गावात होती आणि तिच्याशिवाय गावातील कुठलाही कार्यक्रम होत नसे. पण मग श्रीमंतीची नजर तिच्यावर पडली. अंबानीच्या मुलाला ती आवडली व तिला ती हवी होती. तेव्हा चालू झाला पैसा आणि पॉवरचा खेळ. पहिल्यांदा त्यांनी गावकऱ्यांना मागणी केली. गावकऱ्यांनी तिला न्यायला नकार दिला. गावकरी म्हणाले, ती आमची आहे आणि ती इथेच राहणार. तिला आम्ही इथून कुठेही जाऊ देणार नाही. मग त्यांनी पैसे वापरून पिटा इंडियाला हाताशी धरलं व त्या हत्तीनीचा एक खोटा आरोग्याचा अहवाल तयार करून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केला आणि पैशाच्या जोरावर मुंबई उच्च न्यायालयाने ती हत्तीन आजारी असल्याचे सांगून तिची इथे देखभाल व्यवस्थित पद्धतीने केली जात नाही आणि तिला गुजरातच्या वंतानामध्ये पाठवण्यात यावा असा आदेश देऊन तिला गावकऱ्यांपासून हिसकावून घेतलं. कसलं आरोग्य आणि कसलं काय. ती हत्तीन गावाबरोबर गेली 35 वर्ष राहत होती. लोकांमध्ये प्रेमाने आणि ती आनंदाने होती. तुम्ही पाहू शकता, ज्या दिवशी त्या हत्तीनीला घेऊन जात होते त्या दिवशी लहान मुले, या वृद्ध महिला, सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होते. तसेच त्या माधुरी हत्तीनीच्या डोळ्यात सुद्धा पाणी होते. तिला इथून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. हजारो लोकांची भावना असलेली ही हत्तीन ही अंबानीच्या मुलाने पैशाच्या जोरावरती वंतारामध्ये नेली. याने कोल्हापुरामधील जनतेचा अपमान झाला आहे. अंबानीच्या मुलाला जर प्राण्यांबद्दल एवढं प्रेम आहे तर मुंबईमध्ये कितीतरी कत्तलखाने चालू आहे. तिथे हजारो प्राण्यांची कत्तल केली जाते. तर तो हे का बंद पाडू शकत नाही? तिथे यांचं काही चालत नाही. आणि 2 ते 3 दिवस झाले की ही न्यूज चालू आहे. ह्या 7-8 हजार लोकांचा कोल्हापूर अख्ख्या जिल्ह्याचा भावनेचा प्रश्न आहे. तरी पण सरकारमधील नेते काहीच बोलायला तयार नाही. ते अजून गप्प आहे, डोळे दाखवून शांत आहे. त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. सरकार गप्प आहे, नेते गप्प आहे, सगळं काही शांत आहे, कुठलाही आवाज नाही. पण आता आपण गप्प बसणार नाही. आता आपल्याला वेळ आली आहे आवाज उठवायची आणि आपल्याला माधुरीला परत आणायची. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच ह्या माधुरीच्या रिलेटेड जेवढे काही व्हिडिओ असतील युट्यूब, इंस्टाग्राम वरती, तर ते सुद्धा शेअर करा आणि कमेंटमध्ये ब्रिंग बॅक माधुरी हे टाईप करा. जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे ह्याच्याबद्दल रिलेटेड कुठलेही जे व्हिडिओ आहे ते ट्रेंडिंगला येऊन हा चर्चेचा विषय ठरेल आणि सरकारला जाग येईल आणि सरकार या बाबतीत काहीतरी करेल. धन्यवाद.